तर हॅलो नमस्कार मित्रांनो. तर कशात आपण सर्वजण. तर आपलं आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, काही आपले ब्लॉग टाकलेत आपण युट्यूबवरती. तर जाऊन चेक करू शकता आणि बघू शकता. तर काय आपले काय डेली रुटीन मधला जो काय आहे ते आपण पोस्ट केलंय युट्यूबवरती. आणि आज आपण म्हणजे एक नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय की बाबा आज काय वगैरे आपण आपली डेली ऍक्टिव्हिटी वगैरे काय करणार आहोत वगैरे काय नाही. आणि थोडंसं आपलं काय असेल ते शेअर आपण करतो याला युट्यूबला. तर काहीच फक्त काय सपोर्ट राहू द्या, सहकार्य राहू द्या बस. आणि आपले टोटल ब्लॉग जे अपलोड करतोय आपण ते बघा, कारण की तेवढाच आपल्या भावाला सपोर्ट राहू द्या. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो वगैरे. आज आपण मस्तपैकी सकाळी लवकर उठलो, सकाळी उठल्यानंतर आवरलं वगैरे केलं, सर्वच ऍक्टिव्हिटी वगैरे केल्या, योगा वगैरे चॅन्टिंग वगैरे केले, आपण देवपूजा वगैरे केलेली आहे. आणि आता आपलं आपण कामासाठी बसलेलो आहे. तर वर्किंग मध्ये सध्या आपण. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर एकच मिनिट फक्त. तर हे बघू शकता, आपलं वर्किंग चालू आहे सध्या. आणि बघू शकता कम्प्युटर थोडंसं लॅपटॉपवरती. आणि सेशन्स वगैरे अटेंड केली आता आपण, आणि काय टास्क वगैरे कम्प्लीट केले आहेत. आणि ह्या कंपनीचे थोडंसं प्रोजेक्ट वरती काम चालू आहे. तर बघू शकता आपल्या म्हणजे इन्स्पिरेशन्स वगैरे आपण लावले. तर कशा छान प्रकारे वगैरे स्टोरी वगैरे किंवा काय शायरी वगैरे असेल काय वगैरे, ते सर्व एकदम छान प्रकारे असं लिहिलेलं आहे. आणि आपण मस्तपैकी आता तयारी करतोय. थोडंसं बघू शकता आजचा डेली म्हणजे ड्रेसिंग सेन्स वगैरे थोडा बघू शकता. थोडी बॉडी वगैरे फ्लेक्सिंग करून दाखवत असतो, परंतु सध्या नकोय. शेड्स वगैरे घातलेले. आणि थोडंसं चालू आहे सध्या रुटीन मध्ये आपल्या. आपण ऍब्स वगैरे आणायच्या, थोडंसं चालू आहे वर्किंग मध्ये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, आपली देवपूजा वगैरे आली. शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे आवडले. महाराजांचे विचार आणि महाराज आता सध्या आपल्या जिवंत आहेत, त्यामुळे महाराजांच्या फोटोला सध्या तर आपण हार म्हणजे घातलेला नाही. कारण की महाराज हे एक विचारश्रेणी आहे. आणि आपण त्यांना म्हणजे देवाचा दर्जा देऊन त्यांचे हे कमी करायचं नसतं. त्यामुळे महाराज तर म्हणजे देव तर आहेच, पण एक देव म्हणून त्यांचं अस्तित्व आपल्याला मिटवायचं नाही. जसं की आता बघू शकता, स्वामी समर्थ महाराज आहेत आणि शंकर बाबा आहेत. यांची पूजा वगैरे अगरबत्ती वगैरे लावून आपण डेली आपल्या रुटीनमध्ये असतं. आणि मग नंतर आपलं काय पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग आपण योगा वगैरे व्यायाम वगैरे करतो. तर हे बघू शकता मित्रांनो, आपली जे काय मॅट वगैरे आहे, योगाची मॅट वगैरे, खाली काय डंबल्स वगैरे आहेत, जिमचे साहित्य वगैरे आहेत. आणि आपलं कामाचं डेलीचं रुटीनचं म्हणजे लॅपटॉप वगैरे आहेत. आणि दररोज आपण 4 लिटर डेली म्हणजे दररोज 4 लिटर पाणी कन्झ्युम करतो. तर ही आपली बॉटल. तर ही बघू शकता, ही लॅब आहे, कम्प्युटर लॅब. या कम्प्युटर लॅब मध्ये आपण बसलेलो असतो आणि दररोज डेलीची ऍक्टिव्हिटी वगैरे आपण करत असतो, किंवा टास्क वगैरे काय असेल ते असेल, कंपनीचं काम वगैरे जे असेल ते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला दाखवणार आहे मी आता सगळ्यात छान. बघू शकता, हे आपले शंकर बाबा, भगवान शिवशंकर. हे जे काय आपले काय अस्तित्व, जे काय असेल आपलं इन्स्पिरेशन, जे काय सर्व काय आहे, हे महाकाल आहे. यांच्यापासून सर्व आपलं अस्तित्व सुरू होते. तर मित्रांनो, जे काय लाईफ मध्ये प्रसंग वाईट चांगले वगैरे येतात, ते केवळ यांच्यामुळेच आहेत. आणि मला माहिती आहे की आज माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, परंतु तरी पण माझं दुःख दूर करण्याची क्षमता माझ्या देवामध्ये आहे. आणि मला विश्वास त्यांच्यावर आहे की मला वाईट काळामध्ये त्यांनी टाकले, तर चांगल्या काळात सुद्धा तेच मला घेऊन जातील. आणि मी असं हे कधीच स्वतःला म्हणजे कमी समजत नाही. आणि कधीच असं की बाबा माझ्यावर आज महादेवामुळे संकट येते, मी महादेवाला मानणार नाही, मी तर दुसऱ्या देवाला. माझी जर इच्छा पूर्ण जर झाली नाही तर मी कधीच देव बदलत नाही. तर शेवटपर्यंत आणि जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत, आणि जोपर्यंत राहील तोपर्यंत फक्त दरबार एकच असणार आहे, तो म्हणजे महादेवाचा दरबार. महादेवाशिवाय मी कोणाला मानणार नाही आणि ते होऊ शकत नाही. जय श्री महाकाल मित्रांनो. आपल्या कमेंटमध्ये जय श्री महाकाल लिहा. आणि कसं असतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण वाईट प्रसंगातून जातो किंवा चांगल्या प्रसंगात येतोय, त्यावेळेस फक्त एवढं गोष्ट लक्षात ठेवायची असते की जे काय होतं आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये त्या चांगल्यासाठीच होतं. आणि हे सर्व काय असतं ते परमेश्वर घडून आणतो. फक्त ठेवायचा असं स्वतःवर विश्वास आणि परमेश्वरावर विश्वास. तर मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा. लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय आपल्या डेली पुढचे पण काय योगाचं वगैरे किंवा आपलं काय बुक रिडिंग वगैरे किंवा जे काय डेली ऍक्टिव्हिटी मध्ये असेल ते तुम्हाला शेअर करतो. थँक्यू सो मच गाईज. तर आलो होतो इथे प्रोग्रामसाठी BGS ला. तर बघू शकता मित्रांनो, सगळं बाळ मेळाव्याचा कार्यक्रम चालू आहे मुलांचा.
तर इथं आलो होतो. तर बघू शकता सर्व मुलांनी पार्टिसिपेट केलं. छान प्रकारे असा प्रोग्राम चालू झाला आहे आणि छान प्रकारे असं सर्व लोकांनी अटेंड केला मस्त. आणि कबड्डी पण बाहेर प्रोग्राम चालू होता मग आणि मस्त आपले पण काही संस्थेची मुलं कबड्डी खेळत होते. तर बघू शकता मित्रांनो. आणि कसं असतं की ह्याच वयामध्ये सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असतात. मग एकदा वय निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काही फायदा नसतो. कारण की आता सगळ्या गोष्टी आम्हाला आठवतात ज्या यायला लहानपणी खेळलो असतो. तर आज खरंच खूप आनंद झाला असता, परंतु ते काही गोष्टी केल्या नाही. मग नंतर काय बघता बघता कार्यक्रम थोडा संपत आला होता. नंतर बाहेर आलो, थोडंसं कॉफी वगैरे घेऊ म्हटलं. तर बाहेर आल्यानंतर मग बघू शकता आपण इथे आलो होतो कॅफे शॉपला. तर कॉफी वगैरे घेतली आहे आणि मग नंतर थोडा म्हटलं आता शूट करू एक छोटासा 10 एक कमीत कमी 1-2 मिनिटाचं हे शूट करू म्हटलं. तर मग सुरुवात केली मी. तर बघू शकता मित्रांनो कसं असतं की लाजायचं नाही. मग नंतर सगळं कॉफी वगैरे घेऊन झाल्यानंतर मग आम्ही चालत पुढे आलो. इथे खो खोचा पार्टिसिपेट चालू होते, खो खो खेळत होते मुलं. तर म्हटलं एक थोडासा पार्ट घ्यावा खो खोचा. तर बघू शकता मित्रांनो इथे खो खो चालू आहे. तर मुलं इथे खो खो खेळतात आहे आणि खो खोचा आनंद पण छान प्रकारे लोक घेतात आणि मुलं पण घेतात आहे. तर मग बघू शकता मित्रांनो. आणि तर बघू शकता मित्रांनो या ग्राउंडवरती सकाळी एवढी गर्दी होती. आता या ग्राउंडवरती काही दिसत नाहीये. तर सांगण्याचा अर्थ असाच की जीवनामध्ये खूप म्हणजे ते दुःख पण येतात आणि दुःख ते निघून जातात आणि सुख पण येतं. सुख क्षणापुरतं असतं आणि ते निघून जातं. आज या ग्राउंडवरती बघू शकता सकाळी तर एवढे लोक आली होती. आता या ग्राउंडवरती एक पण दिसत नाही. सगळा ओसाड पडलेला आहे. तर म्हणजे सांगण्याचा अर्थ कळाला ना तुम्हाला. जीवनात तसं असतं. सुख पण येतं आणि दुःख पण येत असतं. पण ते काही काळापुरतं असतं आपल्यापर्यंत मर्यादित. मग नंतर ते काळाच्या नंतर ते आपल्यापासून दूर जातं. त्यामुळे मित्रांनो कधीच घाबरायचं नाही आणि हे करायचं नाही. पूर्ण आपल्यावर विश्वास ठेवायचा आणि चालत राहायचं. हे आयुष्य संपत राहतं, चालत राहतं. बघू शकता व्ह्यू पण कसा आहे. फक्त सहकार्य करत राहा मित्रांनो. तुम्हाला खूप असे पुणे सिटी दाखवतो छान प्रकारे. सगळं एकदम मस्तपैकी. बस थँक सो मच. चालतंय. मग म्हटलं थोडंसं जाऊन येऊ आतमध्ये. तर आतमधला येऊ एकदा घेऊ म्हटलं कसं काय वगैरे कसं दिसतंय काय पब्लिकला पण दाखवा आपल्या. तर मग थोडंसं आतमध्ये आलो मित्रांनो. तर बघू शकतात की आतमध्ये जातो जे बिल्डिंगचं स्ट्रक्चर्स वगैरे काय बिल्डिंग वगैरे सगळं एकदम छान मस्त आहे. आणि मुलं पण आनंद करत होत्या. मुलं पण व्यवस्थित म्हणजे बघू शकता की मस्तपैकी इथं सुविचार वगैरे लिहिला होता. आणि म्हणता आपण त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवा आपला सुविचार वगैरे मस्तपैकी ते लिहिलेलं आहे. वेलकम वगैरे केलेलं आहे आपलं. आणि तर सगळ्या गोष्टी आता इथं व्यवस्थित म्हणजे केलेल्या आहे विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी. इथं डान्स प्रोग्राम वगैरे चालू होता. परंतु कसं की मुलांना माहिती आहे तुम्हाला सर्वांना आता आता कसं असतं की ज्यावेळेस आपण एखादा ब्लॉग वगैरे किंवा काही गोष्टी शूट करतो, परंतु आउटसाईडचा साऊंड जर आला तर कॉपीराईट पडते. म्हणून मी ते गाण्याचा आवाज म्यूट केलेला आहे. परंतु तरी पण तुम्हाला काय ॲक्शन्स वगैरे दाखवतात डान्सच्या. खूप छान प्रकारे असा डान्स म्हणजे प्रत्येक लोकांनी केलेला आहे, मुलांनी केलेला आहे. आणि खूप सारा रिस्पॉन्स पण मुलांना चांगल्या प्रकारे चेअरअप वगैरे खालच्या बसलेल्या मुलांनी केलेलं आहे. मी तुम्हाला गाणं टाकून दाखवला डान्स खूप छान केलेला आहे. परंतु कसं आहे ना की कॉपीराईटची भीती वाटते म्हणून दाखवू शकत नाही. फक्त ॲक्शन तुम्हाला दाखवतो. आणि छान प्रकारे असं डेकोरेशन्स वगैरे केलेले आणि सर्व मुलं पार्टिसिपेट झाले. तर बघू शकता मित्रांनो आता आपली पण मुलं इथे कांताराचा रोल करणार आहेत. म्हणजे कांताराचे जे काय मूवी हे ना त्याच्यावर सॉन्ग घेतलेलं आहे. तर त्याचं आपलं शूट चालू आहे की बाबा मेकअप वगैरे कसं काय वगैरे करायचं एकदम छान प्रकारे. तर बघू शकता मित्रांनो हा जो कोण डान्सर आहे हा याने कोरिओग्राफर आहे. यांनी पूर्ण मुलांचा डान्स आपला बसवलेला आहे कांताराचा. तर तो पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन नक्की. कारण की पण फक्त गाणं येणार नाही त्याच्यामध्ये ॲक्शन्स वगैरे तुम्हाला दाखवेल मी. काय मुवमेंट्स वगैरे असतील त्या दाखवेल याच्यामध्ये. तर शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये टिकून राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. कारण की खूप आनंद तुम्हाला पण येणार आहे, मला पण येणार आहे आणि सर्वांनाच येणार आहे. तर बघू शकता मित्रांनो हा एक छोटासा मुलगा आहे. हा आपल्या संसदेतलाच आहे आणि हा पण छान प्रकारचा डान्स करतो, नृत्य करतो. बघू शकता की असं त्यांनी एवढं म्हणजे एवढ्याशा वयामध्ये खूप असा स्टारसारखा बॉलिवूडच्या स्टारसारखा डान्स केलेला आहे. आणि तिथले सगळेच लोक भावूक झाली होती की एवढासा मुलगा एवढे छान डान्स करतोय. आणि मित्रांनो खरंच त्याचे ॲक्शन्स किंवा त्याच्या चेहऱ्यावरचा जो फेसच्या जो काय इमोशन्स वगैरे किंवा जे काय एक्सप्रेशन्स होते ना ते एकदम ॲक्युरेट म्हणजे त्या गाण्याला सूट करतील असे होते. आणि खरंच खूप छान डान्स वगैरे झाला आणि प्रोग्राम पण खूप छान होता. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण ज्यावेळेस कुठं प्रोग्रामला वगैरे जातो किंवा कुठेही जातो किंवा म्हणजे काही समोरच्या माणसाला काही नको आहे आपल्याकडनं. फक्त आपल्याला एक टाळीची त्याला गरज असते कारण की तेवढे तो मोटिवेट होतो. तर बस. आणि कसं असतं की आपण आता ब्लॉग करतोय किंवा काय वगैरे करतो ही एक आनंद किंवा एक आपली आठवण म्हणून राहावी म्हणून हा
सगळा कार्यक्रम चालू आहे आपला. आणि मित्रांनो, तुमचा प्रतिसाद यासाठी आपल्याला पाहिजे, कारण की ज्यावेळेस तुम्ही प्रतिसाद देता, की लाईक करता किंवा कमेंट करता किंवा सबस्क्राईब करता चॅनलला, माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबा त्या गोष्टीमुळं मला अजून उत्साह येतो की बाबा लोक माझे ब्लॉग बघतात आहे आणि लोक माझे ब्लॉग लाईक करतात आहे, कमेंट करतात आहे, चॅनलला सबस्क्राईब करतात आहे, म्हणून मी अजून व्हिडिओ शूट वगैरे करू शकतो. जसं की समजा एखाद्या वेळेस शेतकऱ्याला किंवा खूप काय म्हणजे असं धान्य उपलब्ध झालं त्याच्या शेतीतून, तर त्यावेळेस त्याला आनंद येतो आणि की तो अजून जोमाने शेती करू लागतो. तशाच प्रकारचा हा पण आपला एक पार्ट आहे. तर बघू शकता, हा पण मुलगा एकदम छोटासा मुलगा आहे. त्याने पण म्हणजे असं खूप असं डान्स प्रतिसाद वगैरे किंवा डान्स वगैरे त्यांनी साजरी केलेला आहे इथं. तर आणि ही पण मुलगी एक लावणी करत आहे. लावणी खूप छान प्रकारे हे केलेली आहे. पण मुलांना सांगायचं म्हणजे मला खूपच या गोष्टीचं वाईट वाटतं की मी त्यावर गाणं लावू शकत नाहीये, नाहीतर तुम्हाला गाणं लावून दाखवलं असतं. खूपच छान प्रकारे अशी लावणी त्यांनी साजरी केलेली आहे आणि अप्रतिम म्हणजे असं तिला रिस्पॉन्स पण मिळाला आहे. आणि वन्स मोर पण त्या गाण्यासाठी झालेला आहे. आणि काही आपली मुलं खाली डान्स करत होती, मुली ही त्या लावणीवरती, आता ती पण मुलं स्टेजवरती डान्स करण्यासाठी येणार आहेत. तर तुम्हाला दाखवतो की शेवटपर्यंत आपल्या फक्त ब्लॉगला टिकून राहा. की ती पण शेवटी असं वाटतं की ती मुलगी पण त्या मुलांसमोर हे पडली, फिकी पडली आहे, की बाबा ती मुलं एवढी भारी डान्स करतात ते. तो तुम्हाला दाखवला ना मी कोरिओग्राफर, तो आपला ज्यांनी आपला कांताराचा डान्स बसवला, तो मुलगा आता थोड्याच वेळात या लावणीवरती डान्स करणार आहे. तुम्हाला दाखवतो किती छान प्रकारे त्याने डान्स केलेला आहे. म्हणजे त्याच्यासमोर ती मुलगी सुद्धा हे पडलेली. आता बघू शकता तुम्ही, शेवटपर्यंत बघा. खरंच खूप आनंद तुम्हाला पण येईल आणि खूपच एक्साइटमेंट ठेवा. कारण की बघू शकता की एक मुलगी ज्यावेळेस गाणं प्रेझेंट करते, त्यावेळेस तिचे काय म्हणजे साडी वगैरे किंवा असेल की ज्या ड्रेसिंग सेन्सवरून हे होतं. बट ॲक्च्युली हा मुलगा जो डान्स करतोय ना, खरंच असे म्हणजे चंद्रावरती त्याने डान्स केलेला आहे. तर बघू शकता त्याच्या जे ॲक्शन्स किंवा एक्सप्रेशन्स किंवा त्याच्या मुवमेंट आणि त्याची जी एनर्जी ही रिप्रेझेंट करतीये की त्याची जी बॉडी आहे ती लवचिक आहे आणि त्याला एक रिप्रेझेंट करते की हा एक स्टार आयकॉनिक डान्स आहे. तर खरंच मित्रांनो, या मुलासाठी एक तर लाईक बनला पाहिजे, एक तरी कमेंट आणि एक सबस्क्राईब तर झालाच पाहिजे. माझं म्हणणं असं नाही की बाबा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला काही उद्या भविष्यात पैसे वगैरे भेटतील. तसं नाही आहे. कारण फक्त मला की बाबा ह्या मुलाच्या कलेला एकदा वाव द्या. आणि काय बाकी मला पण तो प्रतिसाद मिळाला की बाबा मी पण मोटिवेट होतो. म्हणून आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बस बाकी काय नाही. तर बघू शकता मित्रांनो, आता हा जो डान्स आहे हा कोरिओग्राफरनी बसवलेला आहे, आपल्या डान्सरनी हा जो डान्स आहे कांतारावरती केलेला आहे. फक्त तुम्ही ॲक्शन्स बघू शकता, मोमेंट बघू शकता, एक्सप्रेशन्स बघू शकता. मी तुम्हाला गाणं त्याच्यावर लावू शकत नाही, कारण यार माझा एवढा मोठा ब्लॉग आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे तो कॉपीराईट पडला की सगळा वाया जाईल, चॅनल डेड पण होऊ शकतं. सो फक्त आपण बघू शकता मित्रांनो ॲक्शन्स वगैरे. खरंच ज्यावेळेस तो डान्स होत होता त्यावेळेस अक्षरशः अंगावरती शहारे येत होते आणि सर्वजण जजेस वगैरे किंवा सगळे त्यांनी एकदम मुलांना वाव दिलेला आहे. आणि खाली बसलेल्या यांनी पण, ऑडियन्सनी पण खूप सारा प्रतिसाद त्यांना दिलेला आहे. कारण की हे बघा, आपली संस्कृती आपलं जपणं काम असतं. आणि कसा स्वतः तुम्ही काही जण म्हणत असेल की आपलं हे मराठी कल्चर नाही आहे, बट ॲक्च्युअली मराठी, महाराष्ट्र काय आणि आपला देश काय एकच आहे. आपला देश आपलं घरच आहे. तर ज्यावेळेस आपण आपली संस्कृती रिप्रेझेंट करतो, दॅट्स मुमेंट खूपच छान असते. कारण की ज्यावेळेस आपल्याला, आणि खरंच म्हणलं ना, एक वास वाटतं की ह्या मुलांनी या मुलांनी म्हणजे डान्स एवढा रिप्रेझेंट केला. आणि प्लस असं की या वयामध्ये त्यांनी खूप छान प्रकारे सादर केला आहे. आणि त्या मुलाने पण खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांनी पण हा डान्स बसवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि खूप साऱ्या मुलांना त्यांनी तयार केलं. आणि त्याच्यानंतर हा डान्स वगैरे या सर्व जे काय त्यांनी म्हणजे मेकअप असेल किंवा काय असेल मुलांचा, सर्व त्यांनी कोरिओग्राफरने करून घेतलेलं आहे. की आणि खूप छान प्रकारचा तो डान्स शिकवतो. त्यांनी म्हणजे असं म्हणतात की त्यांनी खूप सारे अवॉर्ड्स वगैरे पण विन केलेले आहे, कारण की याच्या क्षेत्रातून, डान्सच्या क्षेत्रातून. बस सांगण्याचा अर्थ असाच की मित्रांनो, अशा लोकांना त्याच्या म्हणजे कलेचा हे मिळालं पाहिजे, प्रकारे गिफ्ट मिळालं पाहिजे, म्हणजे की ते रिझल्ट मिळालं पाहिजे. कसं की ज्यावेळेस तो डान्स करतो किंवा चांगल्या आपल्या कसं असतं की गरीब घरातील मुलांना
हे टॅलेंट दाखवायचं प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. आणि कसं असतं आता जे काय कुठे पण चालू आहे, करप्शन चालू आहे, कुठेही चालू आहे, तर नेपोटिझम चालू आहे. असाच प्रकार होते राजकारणात असेल किंवा आपलं बॉलिवूड असेल, सगळीकडे तसं चालू आहे. आणि जे रिअल टॅलेंट असतं गरिबाच्या घरातलं ते दाखवलं जात नाही. ते किंवा ज्यावेळेस ते दाखवलं जातं त्यावेळेस सुशांत सिंग राजपूतसारखे हादसे होतात. त्यामुळे ना आता जी गरिबाची मुलं ती टॅलेंट दाखवायला पण घाबरतात. खरंच याच्या पाठीमागे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबा पब्लिकनी खरंच हुशार व्हावं. कारण की पब्लिकमुळंच सर्व गोष्टी होतात. ते पॉलिटिक्स असेल किंवा इतर याच्यामध्ये असेल. तुम्ही यांना एवढं मोठं स्टार बनवलं ह्या लोकाला आणि एवढं मोठं तुम्ही केलं आहे ह्या लोकांसाठी, पण ही लोकं आपल्या देशासाठी काहीच करत नाही आहे. तुम्ही आता बघा सगळीकडे म्हणजे हिंदुत्वाचा प्रचार चालू आहे. त्यामुळे ही सगळी लोकं जी आहेत ना ती हिंदुत्वावर पिक्चर काढतात ते, कारण की फक्त पब्लिकला येड्यात काढायचं काम करतात ते. काही ज्यावेळेस दाऊद इब्राहिम जिवंत होता, जेव्हा दाऊद इब्राहिम होता त्यावेळेस ही बॉलिवूडची लोकं सगळी मुसलमानाच्या कल्चरवरती मूवीज काढत होती. त्यावरती मुसलमानाचा मुलगा दाखवणार, लव जिहाद दाखवणार, ह्या सर्व गोष्टी त्या प्रेझेंट करत होते. बिकॉज दाऊदच्या भीतीमुळे. आणि आज हिंदुत्वाच्या भीतीमुळे ती हिंदुत्वाला प्रेझेंट करतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश या लोकाला काही घेणेदेणे नाही आपल्यावरून. यांना फक्त एकच आहे की बस आपण पैसे कमवायचे, बाहेर देशात जायचे, राहायचं, प्यायचं, खाली भांडणं करतात, हे करतात. आज शाहरुख खानसारखा स्टार आपण देशाने दिलेला आहे, आपल्या पब्लिकने दिलेला आहे. आणि तो जर पाकिस्तानला मदत करत असेल तर मग यासारखं दुर्भाग्य काय आपलं. पण जाऊ द्या, आपला तो विषय आपला तो नाही आहे. बघू शकता डान्स आपण एवढंच करू शकतो ना, आपण एवढंच दाखवू शकतो. कारण की आपला लोकशाहीने दिलेला अधिकार आता आपला हिसकावून घेत चाललेली आहे हुकुमशाहीकडे. आणि त्या हुकुमशाहीला सर्वांना माझ्याकडून पण शुभेच्छा आहे, तुम्हाला सर्वांनाच, कारण की तुम्ही पण त्याच्यामध्ये येत आहे. तर कसा वाटला आजचा आपला ब्लॉग ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की जसे जसे नवीन व्हिडिओ टाकायला राहील ते आपल्यापर्यंत पोहोचतील. सो थँक्यू सो मच गाईज.